हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी केमिस्ट्रीमध्ये। आज आपण बघणार आहोत 12वीच्या नवीन सिलेबसमध्ये आलेला चॅप्टर नंबर 9 दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड। कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्टडी करत असताना जनरली आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या काही बेसिक कन्सेप्ट्सबद्दल माहित असणं गरजेचं आहे। चला तर त्या बेसिक कन्सेप्ट्स काय आहेत ते इन डिटेलमध्ये आपण बघून घेऊया। ज्यावेळेस आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्टार्ट करतो तो इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतं की कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन दिलेली आहे। जनरली कधी पण लक्षात ठेवा की कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे दोन कंपाऊंड किंवा दोन ॲटम्सच्या कोऑर्डिनेशनने बनलेले आहेत, म्हणून त्यांना कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हटलं आहे। मग आता हे कोऑर्डिनेशन कोणाकोणामध्ये असणार तर ते काय ते बघून घेऊ आपण। फर्स्ट ऑफ ऑल कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय, यामध्ये मेनली तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। कोऑर्डिनेशन कोणाकोणामध्ये आहे तर फर्स्ट ऑफ ऑल पहिलं कोऑर्डिनेशन असणार आहे दॅट इज मेटल ॲटम। ओके, मेटल ॲटम। आणि जो दुसरा असणार आहे दॅट इज नथिंग बट अ लिगँड। ओके, सो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या यामध्ये। सर्वात इम्पॉर्टंट आहे सेंट्रल मेटल ॲटम आणि दुसरा म्हणजे लिगँड। या दोघांच्या कोऑर्डिनेशनने जो कंपाऊंड बनणार त्याला म्हणणार आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड। आता हे जनरली कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे ॲप्लिकेशन्स खूप वास्ट आहेत। त्यापैकी एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे। इन अ ट्रीटमेंट ऑफ अ कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये ज्यावेळेस केमोथेरपी दिली जाते दॅट इज केमोथेरपी एक ड्रग आहे, त्या ड्रगचं नाव दिलेलं आपल्याला दॅट इज सिसप्लॅटिन। कुठला ड्रग सांगितलेला आहे? सिसप्लॅटिन नावाचा आपल्याला ड्रग सांगितलेला आहे। व्हॉट इज मीन बाय सिसप्लॅटिन? आता हा सिसप्लॅटिन कसा असणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल सिस मीन्स व्हॉट? सिस मीन्स सिस्कॉइड। सिसचा अर्थ होतो सिस्कॉइड। सिस्कॉइड म्हणजे सेम साईडला, आणि सिसच्या अपोजिट असतो दॅट इज ट्रान्स। ट्रान्स म्हणजे ट्रान्सकॉइड दॅट इज इन द अपोजिट डायरेक्शन। ओके, सिस म्हणजे सिस्कॉइड सेम साइड, अप ट्रान्स मीन्स अपोजिट दॅट इज इन द अपोजिट डायरेक्शन। मग आपल्याला सिसप्लॅटिन सांगितलं आणि सिसप्लॅटिनचा फॉर्म्युला देखील दिलेला आहे आपल्याला दॅट इज प्लॅटिनम विथ 2 अमोनिया ॲटम्स अँड 2 क्लोराइड ॲटम्स। This is nothing but a cisplatin which is used in the treatment of a cancer in a chemotherapy as a chemotherapy drug. So आपण ज्यावेळेस याचा स्टडी करतो तर यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की यात कोऑर्डिनेशन आहे। आता कोणाकोणाचं कोऑर्डिनेशन आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं की कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये दोन टर्म्स असणार आहे दॅट इज वन इज मेटल, सेंट्रल मेटल अँड वन इज अ लिगँड। आता मेटल कोणता आहे यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला बघायला मिळेल की ते प्लॅटिनम हा एक मेटल आहे आणि त्यासोबत असलेले हे जे काही ॲटम्स आहेत दॅट ॲटम्स इज कॉल्ड ना लिगँड। त्यांना काय म्हणायचं असतं? तुम्हाला लिगँड म्हणायचं असतं। मग इथे लिगँड काय आहे रे बाबांनो? तर इथे लिगँड आहे NH3 आणि एक आहे Cl, म्हणजे अमोनिया आणि क्लोराइड दॅट आर दी लिगँड्स विच इज प्रेझेंट इन दिस कंपाऊंड। आता याच्यात मेटल झाला प्लॅटिनम, बाकीचे झालेत लिगँड। ओके, सो ऑलवेज रिमेंबर कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असणार आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये असणार आहे एक आहे सेंट्रल मेटल ॲटम। मी सेंट्रल मेटल ॲटम वर्ड काय यूज करतोय ते पण क्लिअर करेल तुम्हाला। फर्स्ट ऑफ ऑल एक असणार आहे मेटल ॲटम आणि त्याच्या सराउंडिंगला असणार आहे लिगँड। कॉम्बिनेशन ऑफ मेटल ॲटम अँड अ लिगँड फॉर्म अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड। ते सर्व मिळून काय बनवणार असणार आहे? कोऑर्डिनेशन कंपाऊंड। आता आपण जे एक्झाम्पल घेतलं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं ते होतं सिसप्लॅटिन। आता सिस वर्ड का आला ते पण क्लिअर करून देतो तुम्हाला। सिस आणि ट्रान्सचा जनरल कन्फ्युजन काय होणार आहे ते होऊ नये म्हणून आपण क्लिअर करून घेऊ। हा जनरली आपण प्लॅटिनम मध्ये घेतला, या प्लॅटिनमच्या दोन्ही साईडला समजा मी सेम ग्रुप अटॅच केला दॅट इज NH3 आणि हेअर इज ऑल्सो NH3 आणि दोन काय रे यांना Cl आहे, Cl अँड Cl। सो लाईक दिस बघा हे स्ट्रक्चर ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता तर हे स्ट्रक्चर स्टडी करत असताना तुम्हाला एक असं बघायला मिळतंय की अमोनिया ग्रुप हे सेम साईडला आहे आणि क्लोरीन ग्रुप सेम साईडला आहे। सो दॅट मीन्स इट इज अ सिस। आता हेच जर मी अपोजिट केले असते फॉर एक्झाम्पल लाईक दिस, प्लॅटिनम घेतला आहे, इथे आपण अटॅच केला NH3 आणि या साईडला अटॅच केला NH3, इकडे आपण अटॅच केला आहे Cl आणि या साईडला अटॅच केला आहे C। तर या केसमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं आहे की जे सेम ग्रुप आहेत दॅट इज Cl अँड Cl दॅट आर इन द अपोजिट डायरेक्शन, इट मीन्स दे आर ट्रान्स। ते काय झाले? ट्रान्स। आणि हे काय झाले रे? सिस झाले। सो आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे सिसप्लॅटिनचं। सो सिसप्लॅटिन यूज ॲज अ केमोथेरपी ड्रग। सो पुढे गेलो आपण। पुढे गेल्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की मी ज्यावेळेस हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर स्ट्रक्चरमध्ये बॉन्ड दाखवण्याची एक वेगळीच काहीतरी फॉर्मॅट होता। कसा फॉर्मॅट होता? लाईक दिस, बरोबर आहे, असा बॉन्ड असतो यामध्ये।
आता हा बॉन्ड का किंवा याला सेंट्रल मेटल का म्हटलं तर तुम्हाला क्लिअर झालं असेल. मेटल ॲटमला मी सेंट्रल मेटल ॲटम का म्हणतोय तर तो सगळ्यांच्या सेंटरला प्रेझेंट असणार आहे. दॅट्स वाय वी कॉल इट एज अ सेंट्रल मेटल ॲटम. अँड दोज आर सराउंडिंग टू दॅट आर कॉल्ड लिगँड. यांना काय म्हणायचं आहे आपल्याला, लिगँड्स म्हणायचं आहे. आता हे लिगँड आणि सेंट्रल मेटल ॲटममध्ये किंवा हा बॉन्ड असा डिनोट करण्यामागचं कारण काय ते क्लिअर करतो. फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवायचं की हा सेंट्रल मेटल ॲटम ऑलवेज इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. कसा असतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. सगळ्यांना इलेक्ट्रॉन डेफिशियंटचं मिनिंग माहिती असेल, इलेक्ट्रॉनची कमतरता असते त्याच्याकडे. आणि हे लिगँड्स ऑलवेज इलेक्ट्रॉन रिच असतात. मीन्स आता तुम्हाला एक रिच मिळाला, एक डेफिशियंट मिळालेला. मग याचा अर्थ काय, हा जो इलेक्ट्रॉन रिच आहे हा इलेक्ट्रॉन रिच इलेक्ट्रॉन डोनेट करणार कोणाला, इलेक्ट्रॉन डेफिशियंटला. करेक्ट. दॅट्स वाय मग आता तुम्ही हे स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस हा असा बॉन्ड बघतात ना, मग हा बॉन्ड काय इंडिकेट करतो आपल्याला की हे लिगँड इलेक्ट्रॉन रिच आहेत. दे आर इलेक्ट्रॉन रिच. आणि हा जो सेंट्रल मेटल ॲटम आहे तो आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट. म्हणून इलेक्ट्रॉन रिचने इलेक्ट्रॉन्स कोणाला डोनेट केले, दॅट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंटला. मग ज्याच्याकडून इलेक्ट्रॉन्स आले त्याच्याकडे टेल आणि ज्याला इलेक्ट्रॉन्स आपण डोनेट केले त्याच्याकडे हेड. हेड इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंट्रल मेटल ॲटम. जे हेड असणारे ॲरोज ते ऑलवेज सेंट्रल मेटल ॲटमच्या जवळ असलं पाहिजे आणि टेल ही लिगँडच्या साईडला असली पाहिजे. दिस बॉन्ड इज कॉल्ड अ कोऑर्डिनेशन बॉन्ड. याला कोणता बॉन्ड म्हटलं जाणार आहे, दिस बॉन्ड इज कॉल्ड अ कोऑर्डिनेशन बॉन्ड. ओके, सो सिंपल आहे. दिस इज कॉल्ड अ कोऑर्डिनेशन बॉन्ड अँड कोऑर्डिनेशन बॉन्ड इज ऑलवेज प्रेझेंट इन द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये जे बॉन्ड असणार आहे ते कोऑर्डिनेशन बॉन्डच असणार आहे. ओके, दिस ऑल अबाउट द कोऑर्डिनेशन कंपाऊंड बेसिक. हे झालं त्याचं बेसिक. आता बेसिकमध्ये अजून काही गोष्टी असणार आहे ते क्लिअर करून देतो तुम्हाला. आता बघा इथे आपल्याला दोन टर्म बघायला मिळतात. फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि इलेक्ट्रॉन रिच. दीज आर कन्सेप्ट रिलेटेड विथ द लेविस. लेविस नावाचे सायंटिस्ट होते. बघा जनरली ॲसिड ज्यावेळेस आपण स्टडी करतो ॲसिड अँड बेसेस तर आपल्याला 3 सायंटिस्ट जनरली आठवतात. द फर्स्ट वन इज अरेनियस, सेकंड वन इज लॉरी अँड ब्रॉन्स्टेड अँड थर्ड वन इज लेविस. अकॉर्डिंग टू द लेविस, आपण ज्यावेळेस लेविस थ्रू स्टडी करणार तर आपल्याला असं बघायला मिळतं. बघा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लेविस ॲसिड. लेविस ॲसिड काय असणार आहे सो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, लेविस ॲसिड अँड लेविस बेस. 11th तुम्ही बघितलं पण असेल, हे स्टडी पण केलं असेल. लेविस ॲसिड काय असतात आणि लेविस बेस काय असतात. लेविस ॲसिड्स आर दोज कंपाऊंड्स ऑर दोज ॲटम्स which can, Lewis acid are those compound or those atoms which can accept a lone pair of electron. जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतील त्यांना ॲसिड म्हणायचं आहे. मग आता तुम्हाला जर सिम्पल विचारलं की दोघांमध्ये कोण इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत आहे तर सिम्पल आहे, मेटल ॲटम्स इलेक्ट्रॉन काय करतायत, ॲक्सेप्ट करतायत. डेफिशियंट आहेत ना ते, गरीब आहेत, त्यामुळे ते काय करतील रे, ॲक्सेप्ट करतील. ॲक्सेप्ट करतायत मग याचा अर्थ काय झाला की ते ॲसिड आहेत. ते काय आहेत, ॲसिड्स आहेत. मग लेविस ॲसिडची डेफिनेशन काय, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहेत ते, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. ओके, सो इन दिस स्ट्रक्चर किंवा या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये कधी पण लक्षात ठेवायचं की हे सेंट्रल मेटल ॲटम्स हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात. दॅट्स वाय दे आर अ लेविस ॲसिड. त्यामुळे ते काय होतात, लेविस ॲसिड होतात. आणि लेविस बेस कोण, जे इलेक्ट्रॉन डोनेट करणार. इलेक्ट्रॉन काय करतील, डोनेट करतील किंवा इलेक्ट्रॉन डोनर म्हणूया आपण त्यांना. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करतात, डोनर आहेत, दॅट्स आर कॉल्ड लेविस बेस. मग इथे माहिती आहे तुम्हाला हे इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात सेंट्रल मेटल ॲटमला. दॅट्स वाय दे आर अ लेविस बेस. ओके, दीज आर ऑल अबाउट द बेसिक. जनरली कोऑर्डिनेशन कंपाऊंडची आयडिया तुम्हाला याच्यावरून आली असेल की कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतो. आता असं लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस सीस आणि ट्रान्स हे नाव येणार नाही. एक जनरल एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये हे नाव होतं म्हणून आपण एक स्टडी केला होता सिस प्लॅटिनचं. सिस आणि ट्रान्स हे प्रत्येक वेळेस येईलच असं नाही, पुढे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये असं येणार नाही. सो हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. आपण आता पुढच्या टॉपिककडे जाऊया. सो फ्रेंड्स, अवर नेक्स्ट टॉपिक इज टाईप ऑफ लिगँड. सो टाईप ऑफ लिगँड बघत असताना आपण ऑलरेडी बघितलं की लिगँड काय होता. लिगँड म्हणजे काय,
की इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप, जो सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करत असतो. सो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज टाईप ऑफ लिगँड. थोडक्यात लिगँडचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. आता लिगँड क्लासिफाय करत असताना लक्षात ठेवायचं की हे क्लासिफिकेशन केलं जातं डिपेंडिंग अपॉन द हाऊ मच नंबर ऑफ डोनर ग्रुप or donor atoms present in the ligand. So types of ligand are classified on the basis of number of donor atom in ligand. Number of donor atom in ligand. ligand मध्ये किती डोनर ग्रुप प्रेझेंट आहे ऑन द बेसिस ऑफ दॅट आपण लिगँडचं क्लासिफिकेशन करणार. डोनर ग्रुप काय असणार आहे ते तुम्हाला लगेच एक्झाम्पलमध्ये क्लिअर होईल. जो फर्स्ट टाइप पडतो यामध्ये, दॅट फर्स्ट टाइप इज अ मोनोडेंटेड लिगँड. मोनोडेंटेड लिगँड. तो व्हॉट इज मीन बाय मोनोडेंटेड लिगँड? मोनो मीन्स वन, मोनो मीन्स वन अँड डेंटेड मीन्स पॉइंट ऑफ अटॅचमेंट. मग सेंट्रल मेटल ॲटमला जो लिगँड अटॅच होणार आहे, मग त्या किती पॉइंट ऑफ अटॅचमेंटने तो अटॅच होणार आहे, ऑन द बेसिस ऑफ दॅट दे आर क्लासिफाईड. मग त्यातला पहिला काय रे, मोनोडेंटेड लिगँड. मोनो मीन्स वन, डेंटेड मीन्स पॉइंट ऑफ अटॅचमेंट. ज्याला फक्त एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे अशा लिगँडला म्हणणार आपण मोनोडेंटेड लिगँड. फॉर एक्झाम्पल आहे क्लोराईडचं. बघा सिंगल ॲटम आहे, एकच म्हणजे एकटा क्लोरीनच अटॅच होणार, जसं सिस्प्लॅटिनमध्ये आपण आत्ताच बघितलं. सेकंड एक्झाम्पल असणार आहे OH ग्रुपचं. थर्ड एक्झाम्पल असणार आहे तुमच्याकडे, तुम्ही असं म्हणू शकतात अमोनिया किंवा नायट्रोजनचं, राईट, नायट्रोजन. ओके, NH3 बघ एक्झाम्पल बघूया आपण. ओके, NH3. यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला असं बघायला मिळतं की बघा ज्यावेळेस हा NH3, OH आणि हा क्लोराईड ग्रुप अटॅच झाला, तर हे याकडे समजा OH ग्रुप आहे, तर Hने तर अटॅचमेंट होत नाही, फक्त इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कोण आहेत, ऑक्सिजन आहे, जो ऑक्सिजन पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवणार. या दोघांमध्ये हायड्रोजन तर दाखवणार नाही, नायट्रोजन इलेक्ट्रॉन रिच आहे, सो नायट्रोजन पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवणार. सो या सगळ्यांमध्ये जर एक्झाम्पल बघितलं तर यांच्याकडे एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे. दॅट्स वाय दे आर कॉल्ड अ मोनोडेंटेड लिगँड. ऑल आर इलेक्ट्रॉन रिच, सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन रिच आहे. सेकंड केस असते दॅट इज मीन सेकंड टाइप पॉलीडेंटेड लिगँड. पॉलीडेंटेड लिगँड. पॉलीडेंटेड लिगँड मीन्स व्हॉट? हॅव्हिंग टू ऑर मोर पॉइंट ऑफ अटॅचमेंट. किंवा एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप असणारे. मग एक किंवा एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप असणाऱ्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फर्स्ट एक्झाम्पल येतं आपल्याकडे इथिलीन डायअमाइन. व्हॉट? इथिलीन डायअमाइन. व्हॉट इज मीन बाय इथिलीन डायअमाइन? इथिलीन डायअमाइनचं स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो, लगेच क्लिअर होईल तुम्हाला. बघा इथिलीन डायअमाइन असं असणार आहे, NH2 CH2 CH2 अँड NH2 लाईक दिस. असं एक स्ट्रक्चर आहे. ओके, या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे एक नायट्रोजन ग्रुप प्रेझेंट आहे आणि इथे एक नायट्रोजन ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजे किती पॉईंट ऑफ अटॅचमेंट झाल्या? 2 पॉईंट ऑफ अटॅचमेंट. म्हणजे दोन ग्रुप्स असे अवेलेबल आहेत की जे इलेक्ट्रॉन काय करू शकतात रे, डोनेट करू शकतात. दॅट्स वाय इट इज अ बायडेंटेड. 3 असतील तर ट्रायडेंटेड, 4 असणार तर टेट्राडेंटेड, पेंटाडेंटेड, हेक्साडेंटेड लाईक दिस. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अजून एक बायडेंटेडचं एक्झाम्पल दिलेलं आहे दॅट इज ऑक्झॅलेट. त्याच्यासाठी एक्झाम्पल आहे C2O4 2-. त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन अशा 4 आहे टोटल, पण 2 सॅटिस्फाईड आहेत. 2 इलेक्ट्रॉन रिच असणारे ऑक्सिजन ते इलेक्ट्रॉन डोनेट करतील. दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ बायडेंटेड. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला EDTA चं एक्झाम्पल दिलेलं आहे, इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट EDTA. ओके, हा हेक्साडेंटेड लिगँड आहे. स्ट्रक्चर टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला बघायला मिळतं हेक्साडेंटेड लिगँड आहे. म्हणून हेक्साडेंटेडचा अर्थ कळाला. हेक्सा मीन्स 6, डेंटेड मीन्स डोनर ग्रुप. त्याच्याकडे 6 डोनर ग्रुप्स आहेत, म्हणजे 6 असे आहेत की ज्याने तो इलेक्ट्रॉन्स डोनेट करू शकतो. नेक्स्ट असणार आहे थर्ड अँड लास्ट दॅट इज ॲम्बिडेंटेड लिगँड. ॲम्बिडेंटेड लिगँड. ओके, इन दिस ॲम्बिडेंटेड लिगँड, ह्या ॲम्बिडेंटेड लिगँडमध्ये स्टडी करत असताना बघा ही केस अशी आहे की याच्यामध्ये एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप अवेलेबल आहेत, बट इट कॅन डोनेट अ इलेक्ट्रॉन बाय ओनली अ सिंगल डोनर ग्रुप. बघा कशी डेफिनेशन येणार. हॅव्हिंग मोर दॅन वन डोनर ग्रुप. मोर दॅन वन
डोनर ग्रुप, बघा एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप आहेत, बट डोनेट अ इलेक्ट्रॉन बाय ओनली वन डोनर ग्रुप. बघा केस काय आहे की एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप याकडे अवेलेबल आहे, पण इलेक्ट्रॉन देणार फक्त कितीने, एकानेच. फॉर एक्झाम्पल NO2, NO2चं एक्झाम्पल घेऊया आपण इथे. बघा NO2. आता NO2 बघितला तर कसं असणार आहे स्ट्रक्चरमध्ये, तर यामध्ये तुम्हाला असं स्ट्रक्चर बघायला मिळेल, NO डबल बॉन्डेड O. यामध्ये ऑक्सिजन पण आहे आणि नायट्रोजन पण आहे. मग कधी कधी हा नायट्रोजन इलेक्ट्रॉन डोनेट करतो, तर काही केसेसमध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डोनेट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कळालं तुम्हाला आता की यामध्ये नायट्रोजन सुद्धा इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप आहे, ऑक्सिजन सुद्धा इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप आहे, पण दोघं ॲट अ टाइम इलेक्ट्रॉन कधीच डोनेट करणार नाही. एक तर नायट्रोजन इलेक्ट्रॉन डोनेट करेल किंवा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डोनेट करेल. ओके, सो दिस आर कॉल्ड द ॲम्बिडेंटेड. ॲम्बिडेंटेडचा मिनिंग कळाला असेल तुम्हाला की दॅट हॅव्हिंग अ मोर दॅन वन डोनर ग्रुप, ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप आहे पण डोनेट करणार फक्त कुठल्या तरी एकाच डोनर ग्रुपने, दॅट इज कॉल्ड ना ॲम्बिडेंटेड लिगँड. त्याच्यात अजून एक एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला HCN-. ओके, सो हा सल्फर आहे, हा सल्फर पण इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. सिमिलरली हा नायट्रोजन सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, बट ॲट अ टाइम एकच, एका वेळेस एकच इलेक्ट्रॉन डोनेट करणार. दोन आहे म्हणून दोन्ही डोनेट करणार नाही. जर दोन आहे आणि दोन्ही डोनेट करतायत तर दॅट इज कॉल्ड ना बायडेंटेड. मग तशा टाईपला काय म्हणायचं असतं तुम्हाला, बायडेंटेड. दोन डोनर ग्रुप आहे, दोन्ही डोनेट करणार. तीन आहेत, तिघं डोनेट करतात, ट्रायडेंटेड. पण या केसमध्ये दोन आहेत पण एकच डोनेट करतो, दॅट इज कॉल्ड ना ॲम्बिडेंटेड. फॉर एक्झाम्पल आपली ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये समजा मला एखाद्याला पैसे द्यायचे आहेत, मला एकच हात आहे, मी एकाच हाताने पैसे देतोय, सो आय एम अ मोनोडेंटेड. मी काय झालो, मोनोडेंटेड झालो. करेक्ट. मला 3-4 हात आहे, मग मी एक ह्या हातात खिशातून पैसे घालणार, एक खालून पैसे काढणार, आणि लाईक दिस दोन्ही हाताने दिले, बायडेंटेड. 3 हात असते तर ट्रायडेंटेड. मला 2 हात आहे पण पैसे एकाच खिशातून द्यायचे आहेत, मी दोन्ही हात एका टायमाला एका खिशात नाही घालू शकत, मला फक्त एकच हात एट अ टाइम यूज करता येतो, सो आय एम ॲम्बिडेंटेड. डोनर ग्रुप 2 आहेत बट देता येतोय का, नाही, मला द्यायचं फक्त, देता येणार आहे फक्त एकाने, सो आय एम ॲम्बिडेंटेड. लाईक दिस अशा वेळेने केस असणार आहे. एकानेच दिला मोनोडेंटेड, दोघांनी दिले पॉलिडेंटेड, 2 असून सुद्धा एकाने दिला ॲम्बिडेंटेड. दीज आर दी टाइप्स ऑफ लिगँड. हे झाले लिगँडचे टाइप्स. डोनर ग्रुप्स किती आहेत, ऑन द बेसिस ऑफ डोनर ग्रुप आपण इथे क्लासिफिकेशन करत असतो. चला आपण आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊया.